आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील 138 मोठ्या धरणांमधील सरासरी पाणीसाठा 90%, 260 मध्यम प्रकल्प 71% भरले, तर 2599 लघु प्रकल्पांमध्ये 47% पाणीसाठा। राज्यामध्ये यंदा सर्वदूर दमदार पावसाची हजेरी। 1 जून ते 4 सप्टेंबर काळामध्ये सरासरीपेक्षा 29% अधिकचा पाऊस। नगर, सांगलीमध्ये जास्त तर हिंगोलीमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद। आंध्र प्रदेशातील विजयवाड्यातील पुरामध्ये 20 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर ओसरणार। शुक्रवारनंतर नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाचा कोणताही अलर्ट नाही। नागपूर जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 11,609 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। 16,425 शेतकऱ्यांना पावसाचा फटका। कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद यासह इतरही पिकांचं नुकसान। नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण 96% भरलं। गिरणा धरणामधून 2,442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। परभणीतील येलदरी जलाशय 63% भरला। जलाशयामध्ये आणखीन वाढ होण्याची स्थिती। खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी धरण ओव्हरफ्लो। एक बुर्जी प्रकल्पाच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणाचे 6 दरवाजे उघडले। कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।